सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत सुधारित GR निर्गमित। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर। तर एकंदरीत जी सुधारित आश्वासित प्रगती योजना आहे ती लागू करण्याबाबत नुकताच एक सुधारित GR लागू करण्यात आलेला आहे किंवा एकंदरीत तो प्रसारित करण्यात आलेला आहे आणि याबद्दलच सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत। त्यामुळे या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायलाही आपण विसरू नका। चला तर बघूया की सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत कोणता सुधारित GR एकंदरीत काढण्यात आलेला आहे। तर सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत दिनांक 31 जुलै 2025 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय हा निर्गमित करण्यात आलेला आहे। या निर्णयानुसार नमूद करण्यात आलेले आहे की राज्यातील खासगी संस्थांमधील मान्यताप्राप्त अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दुसऱ्या लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक 1/1/2024 पासून लागू करण्यात आलेली आहे। यामध्ये अधीक्षक, ग्रंथपाल, मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा परिचर, नाईक, शिपाई या पदांसाठी आश्वासित प्रगती योजनेचा दुसरा लाभ बाबत सुधारित वेतन श्रेणी नमूद आहे। सविस्तर ही सुधारित वेतन श्रेणी याचा जो तक्ता आहे तो आपण आता पुढील प्रमाणे पाहूया। तर याच्यामध्ये बघा ते पद देण्यात आलेलं आहे अधीक्षक। यामध्ये 6व्या वेतन आयोगानुसार 9,334,800 तर 7व्या वेतन आयोगामध्ये 38,600 ते 1,22,800। याच्यानंतर बघा यामध्ये दिलेली आहे 12 वर्षानंतर 41,800 तर 24 वर्षानंतर त्यामध्ये अजूनपर्यंत देण्यात आलेला नाही। ग्रंथपाल, त्यानंतर ग्रंथपालांना बघा 12 वर्षानंतर 5,200 ते 20,200 प्लस 2800 प्लस 300 प्लस 100 यामध्ये 30,100 ते 95,100 हा त्याच्यामध्ये वेतनश्रेणी तक्ता असेल। 24 वर्षानंतर त्याच्यामध्ये बघा 32,000 ते 1,16,000 अशा पद्धतीनं तो देण्यात आलेला आहे। त्यानंतरचं पद आहे वरिष्ठ लिपिक। वरिष्ठ लिपिक बघा 12 वर्षानंतर यांना S13 म्हणजेच 35,400 ते 1,12,400 हा वेतन आयोग लागू होणार आहे। त्यानंतर आहे यामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक, यांना 12 वर्षानंतर 25,500 ते 81,100 तर 24 वर्षानंतर S9 मध्ये डायरेक्ट 26,400 ते 83,600 या पद्धतीनं त्यांना वेतन देण्यात येणार आहे। त्यानंतर आहे कनिष्ठ लिपिक। कनिष्ठ लिपिकमध्ये बघा S8 12 वर्षानंतर 25,500 ते 81,100 आणि 24 वर्षानंतर 35,400 ते 1,12,400। त्यानंतर आहे प्रयोगशाळा परिचर। यांना बघा 12 वर्षानंतर S6 पासून S7 म्हणजेच 21,700 ते 69,100 आणि 24 वर्षानंतर S8 म्हणजेच 25,500 ते 81,100 या पद्धतीची नवीन आश्वासित वेतन श्रेणी या सर्व पदांना मंजूर करण्यात आलेली आहे आणि याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी घेऊन आलो होतो। कदाचित यामध्ये जो GR आहे तो आपल्याला जुना वाटत असेल, पण बहुतेक लोकांना याबद्दल अजूनही माहिती नव्हती आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलो होतो। अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे आवश्यक असलेले व्हिडिओज पाहून घेऊ शकता। येणाऱ्या 21 जूनला होणारी जी TET आहे, जिला आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणतो, त्या TET साठी अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओज जर आपल्याला बघायचे असतील तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे TET एज्युकेशनल मनोहर। बघा TET एज्युकेशनल मनोहर या प्लेलिस्टवर जाऊन आपण यामधील TET साठी आवश्यक असलेले कामाचे व्हिडिओज पाहून आपली TET ची तयारी करून घेऊ शकता। जाता जाता आपण या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावा आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करून घ्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि मी आपली आता रजा घेतो। माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।